नमस्कार. भारतीय संस्कृती विविधतेने नटलेली आहे. ती समृद्ध आहे. त्यामागे अनेक परंपराही आहेत. परंतु या परंपरांच्या मागे अनेक वेळा काही खगोलीय महत्त्व, पर्यावरणाचं महत्त्व, काही विज्ञान असतं. ते जाणून घेण्यासाठी आपण आज एका मुलाखतीचं आयोजन केलं आहे. भारतीय संस्कृती आणि त्यामागच्या आपल्या भारतीय अवधारणा. आज आपल्याकडे आल्या आहेत डॉक्टर आर्या जोशी. आर्याताई नमस्कार, आपलं स्वागत. आर्याताई हिंदू धर्मशास्त्र, भारतीय तत्त्वज्ञान आणि भारतीय परंपरा, संस्कृती, प्राच्यविद्या या विविध विषयांवरील तज्ज्ञ संशोधक आहेत. द एशियाटिक सोसायटी मुंबईच्या फेलोशिप अंतर्गत विविध आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये त्यांनी संशोधन निबंध सादर केले आहेत. सध्या त्या DES पुणे युनिव्हर्सिटीमध्ये प्रोफेसर बाय रिसर्च म्हणून कार्यरत आहेत. आपल्या वैविध्यपूर्ण संशोधनाचा उपयोग त्या अभ्यासक्रम निर्मिती आणि विकिपीडिया समृद्ध करण्यासाठी करत आहेत. ताई नमस्कार. आपल्या भारतीय सणांची परंपरा नेमकी काय आहे त्याबद्दल सांगाल का? खूप छान विषय तुम्ही घेतला आहे मुलाखतीसाठी. त्याबद्दल आधी अभिनंदन आणि खूप खूप धन्यवाद की मला या मुलाखतीसाठी तुम्ही इथे निमंत्रित केलं. मुळामध्ये आपले सण उत्सव जे आहेत ते आपल्या कृषी संस्कृतीशी जोडलेले आहेत. आपण आता काळाच्या ओघामध्ये हे विसरूनच गेलो आहोत की भारत हा शेतीप्रधान देश आहे मुळातूनच. आणि त्यामुळे हाती चांगलं पीक आलं किंवा नवीन पीक आता मला लावायचं आहे माझ्या शेतात, की या सगळ्यासाठीची कृतज्ञता व्यक्त करणं हा एक खूप महत्त्वाचा गाभा किंवा अधिष्ठान हे आपल्या या सगळ्या सणवार आणि संस्कृतीला आहे. त्यामुळे आपल्याकडे ऋग्वेदापासून कृषीचे संदर्भ आपल्याला सापडतात आणि आपल्या सण उत्सवांमागे पण ऋतुचक्र हे मोठ्या प्रमाणावरती आहेच हे आपल्याला माहिती आहे. म्हणजे आता अधिक मास चालू आहे तर त्याबद्दल आपण बोलूच कदाचित पुढे, पण ह्याला सुद्धा एक खगोलशास्त्रीय काहीतरी अर्थ आहे. आणि म्हणून मग आपल्या जे जाणकार धर्मशास्त्रज्ञ होते त्यांनी याला एक धर्माचरणाची पुढे जोड दिलेली दिसते. तर त्यामुळे या सगळ्याचा विचार जेव्हा आपण करतो तेव्हा मुळात आपला देश शेतीप्रधान आहे. शेती ही ऋतुचक्रावरती आधारित आहे. आपल्याकडे सौर कालगणना, चांद्र कालगणना ह्या दोन्ही आपण वापरतो. या सगळ्याचा विचार करून एकत्वाने आणि साकल्याने आपल्या संस्कृतीची घडण ही झालेली आहे असं आपल्याला म्हणता येतं. आपल्या भारतीय सणांची नेमकी परंपरा काय आहे याबद्दल सांगाल का? आता आपल्या भारतीय सणांची जी परंपरा आहे ती अर्थातच खूप प्राचीन आहे असं आपण म्हणू शकतो. याचं कारण आपल्याला असं माहिती आहे की दिवाळीचा सण आपण साजरा करतो. तर त्याचा उगम हा कुठे आहे असं आपल्याला जर कोणी विचारलं तर अतिशय रंजक माहिती आपल्या समोर येते. ते उदाहरण देऊनच स्पष्ट करते म्हणजे अधिक चांगल्या प्रकारे समजेल. तर आता आपण आपल्याकडे कोजागर व्रत करतो, म्हणजे शरद पौर्णिमेला आपण लक्ष्मीची उपासना करतो. याचं कारण असं आहे की आपल्या शेतामध्ये त्या हंगामातलं तयार झालेलं जे धान्य असतं ते या काळामध्ये आपल्या हाती येतं. कोकणातही या काळाच्या आधी भात जोडणी होते बघा, म्हणजे नवान्न आपल्या हातात येतं. आणि मग त्या नवान्नाचं स्वागत करणं, कारण ती धान्य लक्ष्मी आहे जिचं रूपांतर नंतर धनलक्ष्मीमध्ये होणार आहे. त्यामुळे तिचं स्वागत, तिचं पूजन. आणि आपल्याकडे वैदिक परंपरेमध्ये आग्रयण इष्टी नावाची छोटीशी इष्टी किंवा छोटासा यज्ञ केला जातो ज्यामध्ये हे हाती आलेलं जे धान्य आहे त्याची आहुती आपण परमेश्वराला देतो. आणि मग त्याच काळामध्ये समृद्धी घरात येते तिचं स्वागत करण्यासाठी म्हणून गोठ्यात जी गाई गुरु आहेत, नांती आहेत त्यांचं स्वागत करणं किंवा त्यांचं कोड कौतुक करणं खरं तर. आणि नवीन समृद्धी आता माझ्या घरात आली आहे म्हणून मग नवीन कपडे परिधान करणं, घर सजवणं, त्याचं स्वागत करणं, त्या नवान्नाचं इतका एक मोठा समृद्धपूर्ण असा आशय ह्याला जोडलेला आहे. आणि मग काळाच्या ओघामध्ये हा जो छोटासा विचार होता याच्या मागे, म्हणजे छोटासा म्हणजे कृतीरूप छोटासा, नाही तर उदात्त येतो विचार खरं, त्याचं हळूहळू रूपांतर होऊन आज आपण जी दिवाळी साजरी करतो त्या सणापर्यंत आपण येऊन पोहोचलो आहोत. त्यामुळे हा प्रकाशाचा उत्सव आहे, हा आनंदाचा उत्सव आहे. कारण कृषी संस्कृती असल्यामुळे जोपर्यंत शेतकऱ्याचं कोठार भरत नाही तोपर्यंत तो आनंद त्याच्याकडे येऊ शकत नाही, कारण कष्टाधारित जीवनशैली आहे. त्यामुळे मग ह्या काळामध्ये तो दिवाळीचा सण साजरा करायचा किंवा कोजागर व्रताच्या वेळी लक्ष्मीचं पूजन करायचं. त्यामुळे आपल्या ह्या ज्या सगळ्या सण उत्सवांच्या परंपरा आहेत ह्याचा उगम हा नक्कीच आपल्याला प्राचीन काळामध्ये दिसतो. फक्त आजच्या काळात तो माहिती नसल्यामुळे किंवा तो सांगितला न गेल्यामुळे आपल्याला असं वाटतं की हे सगळे सण उत्सव हे नंतरच्या काळात उदयाला आले, तर तसं मात्र नक्की नाही. अच्छा, तुमच्या बोलण्यात आता खगोलीय महत्व असा उल्लेख आलाच होता. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये पिंडी ते ब्रह्मांडी आपण म्हणतोच. तर या सगळ्या खगोलीय गोष्टी घडताना त्याचा मानवी मनावर
ऊर्जेवर, शरीरावर परिणाम होतो का काही? या धारणा कशा आहेत ते सांगते. आता आपण जेव्हा खगोलाबद्दल बोलतो आहोत, तर हे सांगायला मुळात मला आधी आवडेल, की आपण म्हणतो बघा एखादी व्यक्ती दशग्रंथी आहे. हो. म्हणजे 10 ग्रंथांचं अध्ययन तिने केलेलं असतं. हे 10 ग्रंथ कुठले? तर 4 संहिता म्हणजे ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद. आणि ह्याचा सगळा उलगडा होण्यासाठी किंवा याच्यामध्ये जे काही संचित आहे, ते संचित उलगडून पाहण्यासाठी जो अभ्यास करायला लागतो, त्याच्यासाठी पूरक ग्रंथ जे निर्माण झाले त्याला वेदांग असं म्हटलं जातं. ज्याच्यामध्ये शिक्षा, कल्प, व्याकरण, निरुक्त, छंदस आणि ज्योतिष अशी ती 6 वेदांग आहेत. शिक्षाशास्त्र म्हणजे उच्चारणशास्त्र, वैदिक मंत्र तुम्ही कसे म्हणायचे. कल्पामध्ये वेगवेगळी धर्मसूत्र, श्रौतसूत्र याचं मार्गदर्शन, यज्ञविधी कसं करा, यज्ञवेदी कशी असावी. आणि ज्योतिष नावाचा जो भाग आहे, इथे आपल्याला हे खगोलीय संदर्भांचं सगळं विश्लेषण हे सापडतं. म्हणजे आपण वैदिक परंपरेचा जर अभ्यास केला तर यज्ञयाग आपल्याकडे केले जायचे बघा. तर तो यज्ञ कुठल्या वेळी करणे हे योग्य आहे. आता उदाहरण म्हणून सांगायचं झालं तर आता ऋतुचक्र बदललंय, पण आपण पावसाळ्यात करू का हो असा उघड्यावरती यज्ञ? नाही, कारण वर्षाकाळ आहे, तुफान पाऊस पडणार आहे आणि मग आपण जो अग्नी प्रज्वलित करणार आहोत तो पवित्र अग्नी मग शांत होऊन जाईल. त्यामुळे त्याच्यासाठी योग्य ऋतू कुठला आहे त्याच्यासाठी, किंवा वेगवेगळं मी मगाशी म्हटलं तसं वेगवेगळं धान्य त्याच्यामध्ये अर्पण करायचं आहे. तर या सगळ्याचा विचार करून आपण जसं घरात एखादा कार्यक्रम असेल तर त्याचं सगळं पूर्वनियोजन करतो, तसं या सगळ्या यज्ञयागांचं पूर्वनियोजन करण्यासाठी त्याची योग्य तिथी कुठली असेल, त्याचं संवत्सर त्याच्यासाठी कुठलं वापरायचं आणि कुठली वेळ वापरायची, म्हणजे कुठला मुहूर्त असावा त्याच्यासाठी, या सगळ्याचा विचार हा या खगोलशास्त्राच्या आधारे आपल्या प्राचीन ऋषींनी करून ठेवलाय. आणि ऋषी असं जेव्हा मी म्हणते, आपल्याला पटकन काही असं लक्षात येतं समोर की आपण मालिकांमध्ये, चित्रपटांमध्ये की काहीतरी ते असं वरती बांधलंय छान जटा वगैरे. तर ऋषी या शब्दाचा अर्थ आहे ऋषीर दर्शनात, म्हणजे जो द्रष्टा आहे, जो अच्छा. पुढचं पाहू शकतो, विजनरी जो आहे. अशा आपल्या विद्वान लोकांनी जे सगळं नोंदवून ठेवलं ते हे वेदांग ज्योतिष. आणि मग नंतर फलज्योतिष शास्त्राचा काळाच्या ओघात विकास झाला, ज्याच्यामध्ये आपण जन्मकुंडली मांडतो, होराशास्त्र मांडतो. तर त्यामुळे खगोलीय विचार याच्यामध्ये आहेच. आता उदाहरण म्हणून सांगायचं तर अधिक मास आता सुरू आहे, आणि अधिक महिना आपण का साजरा करतो किंवा 30-3चं महत्व काय, तर आपल्याकडे सौरवर्ष आणि चांद्रवर्ष असं दोन्ही संकल्पना आपल्याकडे आहेत. आणि हे आपल्या प्राचीन पूर्वजांनाही माहिती होतं. म्हणजे अंहसस्पती असा उल्लेख आपल्याला वैदिक साहित्यामध्ये या मलमासाचा किंवा अधिक मासाचा मिळतो, जो पुढे विस्तार होऊन पुराणांमध्ये पुरुषोत्तम मास म्हणून ओळखला जायला लागला. तर हा असा अधिकचा महिना कुठून येतोय, तर सौरवर्ष 365 दिवसांचं आणि चांद्रवर्ष 354 दिवसांचं. दरवर्षी त्याच्यामध्ये 11 दिवसांचं अंतर पडतं. आणि मग दर 3 वर्षांनी 33 दिवस जे येतात, 11-33, ते गणित जुळवण्यासाठी म्हणून त्याचा उपयोग होतो. कारण हे सगळं खगोलशास्त्रावरच आधारित आहे आणि त्यामुळे मग हा अधिकचा महिना येतो. आणि त्या अधिक महिन्यामध्ये त्याला असंक्रांती मास असं म्हणतात, कारण पुन्हा खगोलीय हिशोब असा आहे की त्या महिन्यामध्ये सूर्याचं एका राशीतून दुसऱ्या राशीत संक्रमण होत नाही. त्यामुळे आपल्याकडे असे अनेक दाखले आहेत की आपले सण, उत्सव, व्रत, वैकल्य या खगोलीय सगळ्या पद्धतीवरती आधारित आहेत, त्या गणिती पद्धतीवरती आधारित आहेत, कारण त्याला काही ना काहीतरी औचित्य अनौचित्याचा विचार हा आपल्याकडे सांगितलाय. आता आपण बघा, सामान्य परिभाषेत सांगायचं झालं तर संकष्ट चतुर्थीचं व्रत किंवा अंगारक योग हा आपल्याला माहिती असतो. त्याला अंगारिका, अंगारकी असं आपण म्हणतो. पण अंगारक योग हा काय आहे, तर ज्यावेळी मंगळवारी ती चतुर्थी येते. आता चतुर्थीचा विचार म्हणजे चंद्रोदय झाला की त्याच्यानंतरच आपण तो जो उपवास असतो ते व्रत आपण सोडतो. तर चंद्र हा मनाचा कारक मानलेला आहे. म्हणजे तुम्ही जसं म्हणालात की याचा मनाशी काही संबंध आहे का, आणि या ज्या अवस्था आहेत त्याला आध्यात्मिक परिभाषेमध्ये आपण म्हणतो की जागृत अवस्था म्हणजे जागेपणीचा काळ. मग झोप असते म्हणजे जागृती, झोपेमध्ये पडणारी स्वप्न. मग सुषुप्ती म्हणजे गाढ निद्रा असते बघा. आपण म्हणतो की मला इतकी गाढ झोप लागली होती की मला काहीच आठवत नाहीये. आणि त्याच्या पुढची जी अवस्था आहे, चौथी अवस्था, चतुर्थ अवस्था, तिला तुरीय असं म्हटलं जातं. त्या तुरीय अवस्थेचा जो स्वामी तो गणपती आहे. म्हणजे त्याची उपासना करताना तुम्हाला जागृती, स्वप्न, सुषुप्ती याच्या पलीकडे जायचंय.
आणि म्हणून त्या चतुर्थी तिथीचं महत्व आहे आणि त्याचा खगोलीय संबंध हा चंद्राशी जोडलाय, कारण चंद्र हा मनाचा कारक आहे. आपण जेव्हा एखादी आध्यात्मिक उपासना करतो, नैष्ठिक व्रत घेतो, तेव्हा मनबुद्धीचा विकास हो, आपण त्याच्यामध्ये अपेक्षित असतो. त्यामुळे आपल्याकडे कुठलेही सण, उत्सव, व्रतवैकल्य हे जर तुम्ही म्हटलं तर त्याचा संबंध हा खगोलीय घटनांशी हा निश्चितच आहे असं आपण म्हणू शकतो. फक्त शास्त्रीय परिभाषेतून ते समजून घेणं हे खूप गरजेचं आहे आजच्या काळामध्ये सुद्धा. मग हे सगळं वैज्ञानिक दृष्ट्या पण जोडलेलं असतं, म्हणजे आपले उपवास किंवा आपली एकूणच ही सगळी जी रचना आहे ती वैज्ञानिक दृष्ट्या कशी जोडलेली असते? हो, हा खूप चांगला प्रश्न आहे आणि मला वाटतं की नवीन पिढीला हे जास्त समजायला हवं, कारण नवीन पिढीला हे माहितीच नाहीये खरं तर. जुन्या पिढीतही असं असतं की माझ्या आजीनी सांगितलंय, माझ्या हो, पणजीनी हो. सांगितलंय किंवा माझ्या सासूबाई करत आल्या म्हणून मी करतेय. तर आता आपण जेव्हा चातुर्मासाचं उदाहरण आपण घेऊ, माझं खूप लाडकं उदाहरण आहे ते, कारण चतुर्मास ते जे 4 महिने आहेत तो काळ व्रतवैकल्यांनी खचून भरलेला असतो आणि सण उत्सवही अर्थात त्या काळात भरपूर असतात. तर आपण जर विचार केला तर देवशयनी आषाढी एकादशी देवालाच झोपवलंय, म्हणजे परमेश्वर झोपलाय क्षीरसागरावर अशी कल्पना आहे. कारण एवढा तुफान पाऊस बाहेर आहे की मी बाहेर पडून काही करू शकत नाही. म्हणजे पुन्हा ऋतुचक्राचा विचार इथे आला आणि काय घडतंय अवकाशामध्ये त्या सगळ्याचा विचार ह्याच्यामध्ये येतो. आणि त्यामुळे त्या काळामध्ये असं झालेलं असतं. आता आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारची वाहनं आहेत, उपलब्धी आहे, त्यामुळे आपण बाहेर पडतो आणि कामं सुरू ठेवतो. पण आजही ग्रामीण भागात पाहिलं तर सर्व सुखसोयी नसतात. बरोबर. मग काय सांगितलं जातं की घरी बसा, शेतीची कामं झाली आहेत, भरपूर पाऊस आहे, शांतपणे घरी बसा. आणि मग त्या काळामध्ये तुम्ही घरी बसलात, तुम्ही जड अन्न जर खाल्लं तर तुमचं पचन होणार नाही, कारण व्यवहारतः तुम्ही इकडे तिकडे भटकत नाही. मग शरीराला स्थूलपणा येतो, जडत्व येतं, मग अपचनासारखे त्रास होतात. तर त्यामुळे या सगळ्याचा विज्ञानाशी म्हणजे शरीरशास्त्राशी संबंध हा आपल्या धर्मशास्त्रकारांनी जोडलाय. आपल्याकडे आयुर्वेदासारखं एक सुंदर शास्त्र विकसित झालंय आपल्याच या मातीमध्ये. तिथे सुद्धा हा विचार आपल्याला अनेकदा दिसतो की तुम्ही एखादा पदार्थ या विशिष्ट काळात खा किंवा खाऊ नका, किंवा जे सहज उपलब्ध आहे निसर्गामध्ये ते त्या काळामध्ये सेवन करणं. जसं ऋषी पंचमीचं व्रत आहे, तर शेतामध्ये सगळीकडे पावसाळ्यात ज्या रानभाज्या येतात त्या सहसा आपण खात नाही, नाही का? पण ऋषी पंचमीला बैलाच्या श्रमाचं खायचं नाही. तिथे त्या प्राण्याविषयी कृतज्ञता आहे आणि त्यापेक्षाही पुढे जाऊन त्या त्या ऋतूमध्ये जे तुम्हाला सहज उपलब्ध आहे ते जर तुम्ही खाल्लं, त्या रानभाज्यांचं वैशिष्ट्य असं सांगितलं जातं की पोटातले कृमी जंत हे त्यांच्या सेवनाने नष्ट होतात. म्हणजे आपोआप तुमच्या आरोग्याची काळजी घेतली. पण साधारण मानवी मन असं असतं ना की हे करा असं म्हटलं की आपण पटकन करायला तयार होत नाही. त्यामुळे धर्मशास्त्रकारांनी हे असं जोडून ठेवलंय की या काळामध्ये तुम्ही हे व्रत म्हणून जर केलं तर त्याचा तुमच्या शरीरालाही निश्चितच उपयोग आहे. आणि हे यातलं खूप महत्वाचं आणि मूलभूत असं विज्ञान आहे. खूप छान सांगितलं ताई तुम्ही. आता तुमच्या बोलण्यात उल्लेख आला की आपण प्राण्यांविषयी पण कृतज्ञता व्यक्त करतो, म्हणजे आपण बैलपोळा साजरा करतो, नागपंचमी करतो, किंवा असे अनेक सण आहेत की आपण निसर्गाविषयी, प्राण्यांविषयी कृतज्ञता व्यक्त करतो. आपल्या भारतीय धारणेत ही कृतज्ञतेची धारणा कशी आली किंवा त्याबद्दल सांगाल का? मुळामध्ये खूप चांगला प्रश्न आहे. इंग्लिशमध्ये हल्ली ग्रॅटिट्यूड हा शब्द माध्यमांवर खूप ऐकू येतो आणि युट्यूबवरती पण त्याचे वेगवेगळे ध्यानाचे असे व्हिडिओज आपल्याला दिसतात की दिवसाच्या सुरुवातीला ग्रॅटिट्यूड अफर्मेशन्स करा, दिवसात झोपताना रात्री अफर्मेशन म्हणजे सकारात्मकता आणि ती कृतज्ञता. तर आपल्याकडे मुळामध्ये वैदिक काळापासूनच ज्या आकाशस्थ सगळे घटना ज्या घडतात, म्हणजे पाऊस पडतो, सूर्य उगवतो, मावळतो, या सगळ्या घटनांकडे कृतज्ञ भावानेच पाहिलं गेलं. कारण हे सगळं का घडतंय हे मानवाला माहिती नव्हतं. अग्नीचा शोध जसा लागला तसं आपल्याला हे व्यवहारातही माहिती असतं की त्यांना लक्षात आलं असेल की ह्याच्यामध्ये मांसाचा एखादा तुकडा पडला आणि ते कच्चं मांस तोडून खाणं कठीण आहे आणि मग तो भाजला गेला, त्याला छान स्मोकी आजच्या भाषेत असा त्याला फ्लेवर आला, ते खायलाही सोपं आणि चावायला सोपं झालं. मग काय झालं, त्याच्या भोवती आपण जर बसलो तर हिंस्र श्वापद आपल्याजवळ येत नाहीये. आपल्याला थंडीमध्ये धूप मिळते आपोआप, पण माणूस हा रानटी अवस्थेत फिरत होता. मग काय झालं, हळूहळू ही कृतज्ञता त्यातूनच व्यक्त झाली आणि आपल्या संहितांमध्ये म्हणजे आपले हे जे ऋग्वेद, यजुर्वेद हे जे अगदी आपले आद्य ग्रंथ मानले जातात आपल्या परंपरेमधले, तर तिथे मग ही कृतज्ञता ते ऋषी मगाशी मी म्हटलं तसं की त्यांच्या आध्यात्मिक उपासनेतनं ती पुढे व्यक्त झालेली आहे. त्यामुळे कृतज्ञता ही सुरुवातीपासूनच आपल्या परंपरेचा एक अविभाज्य भाग आहे. अगदी आपण ज्या भूमीत जन्माला आलो
माता भूमी ही पुत्रोहम पृथिव्याहा. असं सुंदर नातंच आपण त्या कृतज्ञतेशी जोडलं. म्हणजे फक्त कृतज्ञता असं नाही, तर या सगळ्या घटकांशी आपण एक कुटुंब म्हणून त्यांचा आपला सहसंबंध जोडला. मग आईबद्दल जशी कृतज्ञता आहे तशीच त्या धरित्रीबद्दल आहे. श्री सुक्तामध्ये शेतजमिनीचा उल्लेख येतो. आपण सगळेजण श्री सुक्त म्हणतो. तिथे सुद्धा तिची विनंती केली आहे. आणि हे जी वेगवेगळ्या नैसर्गिक घटना घडतात, म्हणजे ऋत म्हणजे निसर्ग नियम आणि सत्य म्हणजे सत्य तत्व यांचा संबंध आहे. त्यामुळे ऋत आणि सत्य यांचा विचार करत असताना ती कृतज्ञता, इंग्रजी शब्द वापरायचा नाही पण तरी इनबिल्टच आहे ती. म्हणजे ती आपल्या जनुकांमधनच येते. कारण बघा, आता आपण म्हणतो आपली संस्कृती ही सिंधू सरस्वती संस्कृती आहे. सिंधू नदीच्या काठावरती, सरस्वती नदीच्या काठावरती जी गुरुकुलं निर्मिली गेली, तिथून सगळी ज्ञानप्रक्रिया आपली घडलेली आहे. त्यामुळे तिच्याबद्दल पण कृतज्ञता व्यक्त केली. आता आपल्याला दाशराज्ञ युद्धाचा संदर्भ मिळतो ऋग्वेदामध्ये, आणि तिथे या नद्यांचे सगळे प्राचीन उल्लेख मिळतात. तर या नद्यांना कृतज्ञता दिली. सरस्वती बघा, ती नदी आहे, पण तिथे ज्ञाननिर्मिती झाली म्हणून आपण सरस्वतीची मूर्ती करतो आणि तिला विद्येची देवता म्हणून सगळीकडे शिक्षण संस्थांमध्ये सुद्धा, घराघरांमध्ये ती पूजली जाते. तर त्यामुळे ही जी कृतज्ञता आहे ही आपल्यात आहेच. फक्त काही वेळेला आपल्याला ती निर्गुण रूपामध्ये व्यक्त करता येत नाही, म्हणून मग सगुणाची कल्पना आली आणि मग त्यातून पूजा किंवा नित्यपूजा अशा सगळ्या संकल्पना या आपल्याकडे विकसित झालेल्या दिसतात. त्यामुळे कृतज्ञता असणं आवश्यक आहे, कारण मुळातच ती आपल्या, मी म्हटलं तसं, जनुकांमधूनच आपल्यापर्यंत आलेली आहे. नदीलाही आपण देवता मानलेलाच आहे. आपण नदीला मानतो, त्याच्यानंतर प्राणी. पण मी म्हटलं तसं ना, आपल्याकडे एकूण विश्वाचं कल्याण, ऋग्वेदामध्ये खूप सुंदर मंत्र आहे. ओम आनो भद्रा क्रतवो यंतु विश्वता अदब्धासो अपरीतास उद्भिद देवानो यथा सदमित वृधे असन्न प्रायुवो रक्षितारो दिवे दिवे. ह्याच्यामध्ये कल्पना अशी, आनो भद्राहा, आम्हा सर्वांचंच कल्याण होऊ दे, विश्वाचं कल्याण, विश्वाच्या मांगल्याची कामना ह्याच्यामध्ये केली आहे. आणि आपण दुसरी एक प्रार्थना म्हणतो, ओम द्यौ शांती, अंतरिक्षम शांती, पृथ्वी शांती, वनस्पतय शांती, औषधय शांती, विश्वे देवास शांती. आणि खूप सुंदर मंत्र पुढचा जो आहे, यतो यत समीहसे ततो अभयम न कुरु शन्न कुरु प्रजाभ्यो भयम न पशुभ्यो. म्हणजे तो अभय शब्द आहे, तिथे आपण जोडून म्हणताना तो तसा म्हणतो. पशूंचा उल्लेख जो आहे हा इथे येतो, कारण आपल्याकडे गोधन होतं. पूर्वी ऋषींनी काय मागितलं की माझ्या गायी गुरं ही सगळी म्हणजे खिल्लार जी असायची ती सगळी समृद्ध असावीत, कारण कृषी संस्कृती आहे. मग तिच्या आपल्याकडे पूषण नावाची एक वैदिक देवता आहे, आणि आपण असं म्हणतो की जे मेंढपाळ आहेत किंवा जे खिल्लारं सांभाळणारे आहेत ते त्या पूषा देवाला, म्हणजे आदित्याच्या एका रूपाला प्रार्थना करतात की हे आमचं सगळं पशुधन तू सांभाळ. मग आपल्याकडे नागपंचमीचं जे व्रत आहे त्याच्यामध्ये आपण, मग ती गोष्ट नंतर जोडली गेली की ती पिल्लं मारली गेली आणि हे सगळं, पण मुळामध्ये गांडूळ असेल, उंदीर असेल, साप असेल, हे सगळे सहज अवतीभोवती वावरत असतात. तर आपण कोणाला मारायला जात नाही. आपल्याकडे जीवोजीवस्य जीवनम, म्हणजे मोठा प्राणी आहे तो छोट्या प्राण्याला खाणारे, आणि ह्या निसर्ग चक्रात आपण सहसा लुडबुड न करणं अपेक्षित आहे. आणि त्यामुळे ह्या सगळ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करणं, मग अगदी बैल असतील, आणि कुठलाच प्राणी त्याच्यामध्ये त्याज्य नाहीये. माझं स्वतःचं पेरडीचं संशोधन श्राद्ध या विषयातलं, त्यामुळे कावळा हा माझा अतिशय आवडता पक्षी आहे. सगळे म्हणतात तुला कावळा इतका का आवडतो, तर तोही त्याज्य नाहीये आपल्याकडे. आपल्याकडे विविध देवतांची वाहनं, ही पशु पक्षी आपल्याला दिसतात ना, अगदी घुबड सुद्धा आपल्याला लक्ष्मीचं वाहन म्हणून दिसतं. तर त्यामुळे कृतज्ञता, प्राण्यांविषयीची कृतज्ञता, आणि एकूणच नैसर्गिक घटक, मग नदी असेल, समुद्र असेल, आपण म्हणतो ना, म्हणजे भारतभूमीचं वर्णन जेव्हा आपण करतो तेव्हा रत्नाकरा धौतपदाम हिमालय किरीटिनी ब्रह्मराजर्षी रत्नाढ्याम वंदे भारत मातरम. अशा भारत मातेला वंदन की तो हिमालय तिचा किरीट आहे आणि समुद्र तिचा पाय धुतोय. म्हणजे सगळीकडेच तुम्हाला निसर्ग घटक हे दिसतात, आणि त्यामुळे त्यांच्या प्रतीची कृतज्ञता ही आपल्या भारतीय मनामध्ये रुजलेली आहे. छान सांगितलं. कृतज्ञतेची व्याख्या सगळ्यात लक्षात आली. साधारणपणे पंचमहाभूतांचं, पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश, यांच्या भोवती आपले सगळे सण, त्याच्यासाठी आपण केले असणारे विधी हे साधारण फिरत असतात. तर त्या सगळ्यांविषयी कृतज्ञता व्यक्त करणं किंवा त्याबद्दल असं काही आपल्या संस्कृतीत आहे का? हो, आपले सण आपण जर पाहायला गेलो तर ते त्याच्यावरच आधारित आहेत, किंवा आपल्याकडे जलाचं महत्व आहे. म्हणजे तुम्ही जर पाहिलं तर गौरीचं जे व्रत असतं वेगवेगळ्या प्रकारे, म्हणजे आपल्याकडे आपण चैत्रा गौरी
हे एक वेगळं व्रत आहे. त्याच्यानंतर ज्येष्ठा गौरी जे आवाहन आपण करतो हे एक वेगळं व्रत आहे. हरितालिकेची जी पूजा असते तिथे वाळूचं शिवलिंग करून त्याची पूजा आहे. त्यामुळे या निसर्ग घटकांची मदत आपण घेतोच. पण जलतत्वाचं पूजन आपल्याकडे आहे. म्हणजे गंगेचे यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलेस्मिन सन्निधिं कुरु असं म्हणून आपण त्या पूजेच्या कलशामध्ये त्या सप्तनद्यांचं पवित्र जल यावं असं आपण असे संकल्प करतो तसा आणि आपण तशी विनंतीही करतो आणि मग त्याला जे काही उपचार अर्पण करायचे ते करतो. ही कृतज्ञता आहे, हे ग्रॅटिट्यूड आहे. त्याच्यानंतर जलतत्वाचा आणि सर्जनाचा खूप मोठा संबंध हा आपल्याकडे लोकपरंपरेमध्ये पण आहे. म्हणजे नागाचा संबंध हा सर्जनाशी मानला गेलेला आहे. नागाचं वारूळ हे सर्जनाचं केंद्र म्हणून महिला त्याची पूजा करतात विशेषत्वाने. पुरुष तिथे जाताना दिसत नाहीत आपल्याला. किंवा जेव्हा आपण ज्येष्ठा गौरीचं व्रत करतो अनेक कुटुंबांमध्ये खड्याच्या गौरी आणल्या जातात आणि त्या पाणवठ्यावरून आणायच्या आहेत. किंवा तुम्ही राजस्थानामध्ये गेलात तिथे वाळवंट आहे, पण गणगौर हे जे त्यांचं व्रत आहे शिव पार्वतीचं, तिथे सुद्धा एखादा तलाव, आता राजे रजवाड्यांच्या काळात तिथे तलाव सरोवर असे असायचे आणि त्यांचे ते उन्हाळी महाल असायचे कारण तिथे उष्मा खूप आहे. त्यामुळे अशा ठिकाणी त्या शिवपार्वतीच्या मूर्तीही घेऊन जायच्या. त्यामुळे पाण्याचा संबंध याच्यामध्ये आपल्याला दिसतो. त्यामुळे जलतत्वाचं पूजन हे आपल्याला मुख्यतः दिसतं आणि जलाच्या अनुषंगाने जे घटक आहेत त्याचंही दिसतं. यज्ञ संस्कृती आपली आहे मुळातली, त्यामुळे अग्नितत्वाचं पूजन आहे. आणि आजही आपण खेड्यामध्ये बघतो, म्हणजे कोकणात आमच्या गावी मी जेव्हा वावरते, नवीन चूल घातली की तिथे आधी त्या बायका हळदी कुंकू घालून किंवा रांगोळी रेखून सारवून पूजा करतात. तर ते सर्जन आहे ना, अन्नब्रह्माची उपासना आहे आणि पृथ्वी तत्व खणून तुम्ही त्याच्यातनं ते निर्माण केलेलं आहे. तर त्यामुळे ती पूजा, पृथ्वी तत्वाची पूजा ही आपल्याला सगळीकडे दिसते. किंवा लहान मुलाला आपण जेव्हा तेल लावतो तेव्हा 2 बोटं आपण आधी पटकन पृथ्वीला लावतो, भूमीला लावतो. तर त्यामुळे पृथ्वी तत्वाचं पूजन हे आहे. शेतीमध्ये अनेक वेगवेगळे उत्सव आहेत. कृषी पराशर, काश्यपीय कृषी सुक्ती, वृक्षायुर्वेद असे ग्रंथ आपल्याकडे आहेत जे शेतीशी संबंधित व्रत आणि सण उत्सव आपल्याला सांगतात. म्हणजे काय की ही पृथ्वी तत्वाविषयीची कृतज्ञता आहे. त्याच्यानंतर अग्नीचं पूजन, आपण होलिका दहन करतो, आपण यज्ञ करतो, याच्यामध्ये अग्नीला विनंती आहे, त्याचं पूजन आहे. आणि जेव्हा आपण तेजस तत्वाचं पूजन म्हणतो तर मकर संक्रमण आपल्याकडे होतं. रथसप्तमीला आपण सूर्य देवता जी आहे त्या उष्णतेचं, त्या तत्वाचं पूजन आपण करत असतो. आणि वाऱ्याचं महत्व तर आपल्या आयुष्यात खूपच आहे. त्यामुळे वर्षा ऋतूमध्ये केली जाणारी वेगवेगळी व्रत, कारण तो वारा वाहून आणतोय ते ढग, आणि त्यामुळे त्या तत्वाचं पूजन. आणि मला आठवतंय म्हणजे मला माहिती नाही की ह्याच्याकडे इतर लोक कसं पाहतात, पण आपल्या पिढीचं बालपण असं गेलं की पाऊस जर पडला नाही तर माझी आजी पावसाला दही भात ठेवायची आणि ती म्हणायची की तुला दही भात ठेवलाय आणि तू घे. तर ह्याच्यामध्ये कुठलं विज्ञान आहे का, श्रद्धा आहे का, ह्याच्या पलीकडे जाऊन ती जी भावनिकता आहे ज्याच्यात निसर्ग आणि आपण एकरूपच असतो. मी म्हटलं तसं, जसं पृथ्वी माझी आई आहे तसं तो वारा माझा भाऊ म्हणून तिने कल्पिला असेल ना, आणि त्याला विनंती केली असेल की हे ढग तू घेऊन ये आणि इथे पाऊस पाड. तर ह्या ज्या आपल्या अवधारणा आहेत, भारतीय अवधारणा, याच्यामध्ये ही कृतज्ञता पंचमहाभूतांविषयी आहे. किंवा आपण पतंगोत्सव करतो त्यावेळी वारे वाहत असतात आणि त्याच वेळेला आपण तो पतंगोत्सव करतो कारण तो ढील त्या पद्धतीने दिला जातो आणि त्याचा आनंद घेतला जातो. त्यामुळे पंचमहाभूतात्मक आपलं शरीर पण आहे. हो. हा, तर त्यामुळे त्या शरीराचं पूजन म्हणजे त्या शरीराची काळजी घेणं, याच्यासाठी मग आयुर्वेदासारखे उत्तमोत्तम शास्त्रांचा विकास आहे. ग्रंथांमध्ये त्याचंही मार्गदर्शन केलंय. आणि तुम्ही जे म्हणालात जे पिंडी ते ब्रह्मांडी, हे इथे आपल्याला पुन्हा या निमित्ताने अनुभवायला येतं. आता तुमच्या बोलण्यात उल्लेख आला की सगळे हे पंचमहाभूतांनी आपलं शरीर पण बनलंय. भूमीला आपण कुठली गोष्ट स्पर्श करून किंवा हे करतो, तर माणसाने सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत असंही या सगळ्या अवधारणांमध्येच तो गुंतलेला असतो आणि बरोबर तो त्या सगळ्या पाळतो. आत्ताच सध्याची स्थिती कशी आहे या संदर्भात? ते खूप महत्वाचा प्रश्न तुम्ही विचारलात, कारण आजची नवीन पिढी म्हणजे अल्फा जेनझी यांच्यासाठी तर हे फार महत्वाचं आहे. कारण आपण बघतो की आता सगळी जीवनशैलीच आपली बदलली, लाईफस्टाईल खूप वेगळी झालेली आहे. कारण काळ बदलला आणि एकूण वैश्विक संक्रमण जे होतं आहे त्यामुळे कामाचं स्वरूप बदललेलं आहे. आपल्या लहानपणी मला आठवतंय आपण एक शिस्तबद्ध असं आपलं वेळापत्रक असायचं आणि 7च्या आत घरात, हे आपल्या पिढीने अगदी पाळलं. पण आता असं नाहीये, खूप वेगवेगळ्या प्रकारे गोष्टी चालू असतात. पण ह्याचा विचार जरूर व्हायला हवा. म्हणजे खरं सांगते, अगदी परवाच असं झालं,
उठल्यावरती मला ही सवय आहे, आपण उठतो आणि मग प्रार्थना करतो परमेश्वराला. त्याच्यात आधी आपण म्हणतो की तुझ्या कृपेने मला आजचा हा सूर्योदय पाहायला मिळालाय, त्यामुळे त्याची कृपा आहे म्हणून आजचा हा सुंदर दिवस मी बघते आहे. एका रीलमध्ये म्हणजे एका वैद्यांचं रील होतं आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की उठल्या उठल्या पाणी पिऊ नका किंवा उठल्या उठल्या पटकन सुरू करू नका तुमचा दिवस. तर मलाही ते लक्षात आलं, आपण झोपेत असतो, आपण गाढ झोपेत असतो. उठल्यावरती एकदम तुम्ही जर सुरू केलं तर तुमच्या शरीराला विश्रांतीची सवय झाली आणि तो टप्पा ओलांडून पुन्हा पूर्ववत तुम्हाला येण्यासाठीचा काही वेळ हा तुम्हाला द्यायला लागतो. आणि मग तुम्ही जेव्हा कराग्रे वसते लक्ष्मी म्हणायला बसता तेव्हा तुम्ही गादीवर उठून बसता किंवा जिथे झोपला तिथे विछाण्यातनं उठून बसणं, मग असे हात धरणे, या सगळ्यामध्ये हळूहळू हळू तुमच्या चेतना परत यायला लागतात. हा खूप व्यवहारी भाग मला त्यातला स्वतःला अनुभवाला आलेला आहे. आणि मग आपण ती पृथ्वीची प्रार्थना करतो किंवा परमेश्वराला आवाहन करतो, आजचा दिवस सुंदर जाऊ दे, आणि मग आपण दिवसाची सुरुवात करतो. पण याच्यासाठी तुम्हाला रात्री लवकर निघायला हवं आणि सकाळी लवकर उठायला हवं. पण आजच्या पिढीला हे जमत नाहीये. पण मला सुचवावंसं वाटतं की कितीही काम असलं तरी काही वेळ हा स्वतःसाठीचा हा राखून ठेवणं खूप गरजेचं आहे. म्हणजे तुम्ही ग्रामीण भागात आज गेलात तर एक शिस्तबद्ध आयुष्य तिथे दिसतं, कारण पुन्हा कृषी संस्कृतीवर आधारित सगळे. त्या हंगामाला त्या वेळेला त्या गोष्टी जर झाल्या नाहीत तर तो अख्खा हंगाम त्या शेतकऱ्याच्या हातून वाया जातो आणि मग अन्न मिळत नाही त्यातून, आणि ते चक्र आहे. तर त्यामुळे इथे शहरात आता राहत असताना सुद्धा आपण हे करू शकतो की किमान वेळेवर उठणं असेल, ह्या सगळ्या गोष्टी, की बिछाण्यात बसून प्रार्थना करणं असेल, पुढे आजचा दिवस मला कसा घालवायचा याचे एक चिंतन करणं असेल, आणि मग उठून आपली अन्निका आवरणं. आता हल्ली अनेकदा घरांमध्ये न्याहारी हा प्रकारच नसतो, जे घाईघाईमध्ये पटकन बाहेर गेलं जातं. पण न्याहारी करा. आता अनेक शास्त्र आपल्याला असं सांगतात की उठल्या उठल्या न्याहारी करा. त्याला ब्रेकफास्ट हे म्हणूनच म्हटलं हो. जातं ना, की तो मधला जो काळ गेलाय तो आता तुम्ही ब्रेक करताय आणि तुम्ही ते फास्टिंग सोडून तुम्ही परत अन्न सेवन करणार आहात, कारण शरीराला गरज आहे. मग माध्यान्नीचं भोजन आहे, मग मध्ये काहीतरी खातो किंवा काही लोक म्हणतात 2 तास जेवा. तर हे जे काही आपलं वेळापत्रक असेल ते, पण त्यामध्ये एक नियमितता आणि शिस्त असणं खूप आवश्यक आहे. हल्ली बाहेरच्या पदार्थांचा मारा आपल्यावरती खूप होतो झालेलं आहे. आहे. त्यामुळे प्रासंगिक जरूर करावं, पण घरचं सात्विक अन्न जे आईने तयार केलेलं आहे, जे आजीच्या हातून शिजलेलं आहे, याचं खूप महत्व. आपली पिढी त्याच्यावरच मोठी झाली. तर त्यामुळे हे खूप महत्वाचं आहे काळाच्या ओघामध्ये, कारण अन्नाचा संस्कार, अन्नाचा विचार हा आपण घेतो. त्यामुळे जास्तीत जास्त घरातलं अन्न हे घेतलं गेलं पाहिजे. संध्याकाळी सगळ्या कुटुंबांनी एकत्र येऊन किमान भोजन करणं, त्याच्यातनं गप्पा गोष्टी होतात. आपल्या आयुष्यात काय चाललंय हे आपल्याला एकमेकांना समजणं खूप गरजेचं आहे. हल्ली आपण फक्त मोबाईलवर एकमेकांना हो. मेसेज करतो, मी इकडे जातोय, मी तिकडे आलीये, जे काही. पण मी म्हटलं तसं मुळातच आपल्या संस्कृतीमध्ये आपली जी अवधारणा आहे ही नातेसंबंध घट्ट करण्याची, आणि वसुधैव कुटुंबकम म्हणत असताना आधी माझं जे नियत कुटुंब आहे ते घट्ट असणं, त्याचं एकमेकांशी बॉन्डिंग असणं हे आवश्यक आहे. त्याची सुरुवात घरातनं होते, कारण गृहस्थाश्रम हा समाज व्यवस्थेचा कणा मानला गेलाय. त्यामुळे आई वडिलांचं वागणं, घरातल्या आजी आजोबांचं वागणं, हे सगळं मुलांना आदर्श म्हणून पुढे दिसत असतं. त्यामुळे आपली एक शृंखला असली पाहिजे, आपल्या विचारांची स्पष्टता आली पाहिजे, आपले दैनंदिन आचार ठरले पाहिजेत. आणि ह्या सगळ्याचा विचार आजच्या काळात करून आपण जर आपलं वेळापत्रक ठरवू शकलो, नियमित नाही जमणार, मला कल्पना आहे आज आपण किती धावतोय, पण सुट्टीच्या दिवशी तरी किमान सगळ्यांनी एकत्र असणं, घरातल्या काही गोष्टी एकत्र करणं, हे सगळं सुद्धा आपल्या संस्कृतीचा भाग म्हणूनच सांगितलेलं आहे. आणि त्यामुळे ते जास्तीत जास्त जोपासण्याचा प्रयत्न हा आपण केला पाहिजे. या निमित्ताने मला एक मुद्दाम सांगावंसं वाटतं की सुट्ट्या नसतात म्हणून हल्ली सणावारी लोक बाहेर फिरायला जातात, हो. जे खूप स्वाभाविक आहे, म्हणजे त्यात गैर आहे असं नाही. पण 1 वर्षाआड तुम्ही घरी थांबा, असं मला सुचवायचंय. की दिवाळीचा सण, लॉंग विकेंड आला, चाललो आपण बाहेर, दिवाळीचे 3-4 दिवस सुट्टी जोडून घेतली, गेलो बाहेर. पण या सगळ्यामध्ये आता नव्या पिढीची धारणा होतीये की या सुट्ट्या ह्या आउटिंगसाठीच असतात. पण मुळात म्हणजे सुट्टी कुठे जाणार मुलाला विचार, नाही आम्ही नाही इकडे तिकडे फिरायला, मग दिवाळीला घरी नाही का, नाही नाही तसंही फटाके उडवत नाही कारण प्रदूषण होतं, मग काय करायचं, तर मग चला सगळे मिळून आम्ही फिरायला जाऊ. तर हे सुद्धा जरूर करा. आयुष्यात आनंद घेणं पण वेगवेगळे आवश्यक आहे, पर्यटन आवश्यक आहे, पण किमान अंशी घरी राहायचा प्रयत्न केला ना, तर हे सगळे सण उत्सव आपण करताना आपल्या मुलांना दिसतील, आणि मग ती जी अवधारणा आहे ती जपली जाईल. पूर्वी एकत्र कुटुंब होते, आता विभक्त कुटुंब आहेत. एकत्र येण्याची संधी ही ह्या निमित्ताने मिळते.
आपण बघा मदर्स डे साजरा करतो, फादर्स डे साजरा करतो, हे त्यांच्या संस्कृतीत आहे, कारण तिथे एकत्र राहत नाहीत लोक आणि मग हो. वृद्धाश्रमात आई वडिलांना फुलं आणि गुच्छ घेऊन जातात. तर आपल्याकडे असं नाही, आपल्याकडे मातृदिन केला जातो पोळ्याच्या दिवशी, कारण आई ही आमच्या मनात आहे. बरोबर. मातृदेवो पितृदेवो भव ह्या अवधारणा आपल्या आहेत. तर हे सगळं जर मुलांना करायचं असेल तर त्याच्यासाठी सण उत्सव घरी नियमित साजरे होणं, त्याच्यामध्ये मुलांचा सहभाग असणं, त्याचं नियोजन दैनंदिन कामकाजामध्ये असणं घराच्या, हे खूप आवश्यक आहे आणि त्यामुळे ते पाळण्याचा आपण प्रयत्न आपापल्या परीने जरूर करायला हवा. छान सांगितलं. नव्या पिढीला मला वाटतं आवडेल हे. आपल्या बोलण्यात मगाशी आलं होतं की ध्वनी आणि कंपनांचं एक शास्त्र आहे, किंवा आपण पण मंदिरात किंवा घरात घंटानाद करतो, घंटी वाजवतो किंवा शंखनाद होतो. तर याच्या मागेही काही असं विशिष्ट शास्त्र आहे का, किंवा आपल्या काही भारतीय धारणा आहेत का? याच्यामध्ये अर्थात आपण पुन्हा नव्या परिभाषेमध्ये, कारण आता ह्या परिभाषा खूप समाजात रुळताना आपल्याला दिसतात, आपण एनर्जी किंवा ऊर्जेचा स्रोत याचा विचार करतो. तर आपण एखाद्या ठिकाणी समजा गेलो तर आपण म्हणतो मला नाही ह्या ठिकाणी आज फार बरं वाटलं नाही, काहीतरी निगेटिव्ह वाटलं मला, किंवा एखाद्याच्या घरी गेलो तर आपण म्हणतो की किती छान वाटतं तुमच्या या वास्तूमध्ये. तर मुळामध्ये हे आपल्या विचारातूनच सगळं निर्माण होत असतं. तर त्यामुळे आपले विचार जितके सकारात्मक असतील, आपलं आचरण जितकं सात्विक असेल, तितकं आपल्या अवतीभोवतीचं वातावरण, ती ऊर्जा ही सकारात्मक राहायला मदत होते. जेव्हा आपण घंटानाद करतो, मग देवपूजेच्या वेळी असेल किंवा शंखनाद करतो, त्यावेळेला अर्थातच आपल्या स्वतःला त्या जागी आणण्यासाठी आपल्याला उपयोग होतो. ती जी कंपनं आहेत ती आपल्या संपूर्ण शरीरामध्ये ना, ती व्हायब्रेशन्स असतात एक प्रकारची, त्या चेतना जागृत करणं असतं ते. आणि मी नेहमी म्हणते की आपण जेव्हा देवळात जाताना घंटा वाजवतो, ती कंपनं असतात, तर ती बरेचदा असं आपल्याला वाटतं ना की आपण कसं घरात गेलो आणि बेल वाजवली की मी आलोय, तर तशी ती बेल नाहीये. ती स्वतःसाठी अलर्ट कॉल आहे की माझे सगळे षड्रिपू मला बाहेर सोडायचे, म्हणून तिथे कासव असतं बघा. की ते काय करतं, कासव देवळामध्ये का असतं की ते अंग चोरून घेतं. म्हणजे ज्या वाईट गोष्टी असतात ना, त्याला जर जरा जरी धोका वाटला की ते अंग सोडून घेतं आणि एखाद्या शिळेप्रमाणे ते स्तब्ध बसून राहतं. तसं माझी इंद्रिय मला आवरायची आहेत आणि परमेश्वराला शरण जायचंय, त्याच्यासाठी ते पहिलं टंग असं आहे ते करायचं, मग कासवाला नमस्कार करायचा, मग देवळात जायचं. घरात जेव्हा घंटानाद करतो तेव्हा सुद्धा वातावरण पावित्र्य, म्हणजे त्याची जी कंपन आहे, त्याची जी ऊर्जा आहे, शंखध्वनी आपण जेव्हा करतो, आता आपल्याकडे शंखाची पथकं सुद्धा आहेत वेगवेगळी. तर ह्याचं कारण काय आहे, तुमच्या फुफ्फुसांची ताकद वाढते. आपण आता जिमला जातो आणि कुठे जातो, आपल्या पूर्वजांना हे माहितीच होतं की तुम्ही सलग किती वेळ तो शंखनाद करू शकता किंवा सलग किती वेळ तुम्ही तो ओंकार म्हणण्याची पण पद्धत आहे. तर ही सगळी कंपनं जी आहेत ती तुमच्या हृदयाचं, फुफ्फुसांचं यांच्या क्षमता वाढवणारी अशी आहेत. आपल्याकडे 7 चक्रांची कल्पना आहे. तर ती सगळी ऊर्जा केंद्र ही प्रवाहित होण्यासाठी म्हणून या सगळ्या गोष्टी आहेत, अशा धारणा ह्या आपल्याकडे आहेत. त्यामुळे खूप वैज्ञानिक पद्धतीने ते जर शिकून घेतलं किंवा ते तसं केलं तर त्याचा निश्चितच आपल्याला उपयोग हा होऊ शकतो. आपल्याला असं वाटतं की विज्ञान तंत्रज्ञान आत्ता आत्ता आलं किंवा काल परवा आलं. खरं तर हे हजारो वर्षांच्या आपल्या भारतीय परंपरेतच आहे. एकूण आपल्याला असं लक्षात येतं की आपण कुठलंही कार्य करताना, लक्ष्मीपूजन असेल किंवा कुठल्या पूजाविधी असेल, तर त्याला काहीतरी एक विशिष्ट असा मुहूर्त काढलेला असतो किंवा त्या वेळेत लग्न, तर त्या वेळेला आपण ते करतो. तर याच्या मागेही काही असं आपलं विज्ञान आहे किंवा भारतीय अवधारणा आहेत का? आपण सुरुवातीलाच म्हटलं होतं की खगोलशास्त्र हो. हे आपल्याकडे आहे, वेदांग ज्योतिष आपल्याकडे आहे. तर ह्याच्यामध्ये जो विचार आहे, आपल्याकडे 5 अंग मानली जातात, म्हणजे तिथीवार, नक्षत्र, संवत्सर, योगकरण, हा सगळा विचार आपल्याकडे आहे. आणि मुहूर्त ही जी संकल्पना आहे, मुहू असा त्याच्यामध्ये मूळ शब्द आहे, म्हणजे ती वेळ किंवा तो क्षण साधणं हे त्याच्यामध्ये महत्वाचं. काही वेळेला आपण म्हणतो की लग्नाचा मुहूर्त आहे, म्हणजे त्या दिवशीच्या सूर्योदयापासून त्या वेळेपर्यंत हा काळ चांगला मानला जातो. याच्यामध्ये एक अभिजित योग म्हणून मानला जातो, अमृत काळ मानला जातो. तर हे काय आहे, तर मुळामध्ये 48 मिनिटांचा एक मुहूर्त असं आपल्याकडे मुळात मानलं गेलेलं आहे आणि वैदिक परंपरेपासून या धारणा आपल्याला दिसतात. तर मुहूर्त म्हणजे ती चांगली वेळ किंवा योग्य वेळ. अगदी व्यावहारिक भाषेत मी जसं यज्ञाचं उदाहरण दिलं, तर आता सुद्धा आपण म्हणतो की अधिक महिन्यामध्ये लग्नाचे मुहूर्त नसतात, वास्तुशांती नसतात, कारण तो मलमास म्हणून सांगितलाय, कारण सूर्याचं संक्रमणच होत नाही, म्हणजे ऋतुचक्र तिथे आधारित आहे. किंवा क्षयमासाचा आपल्याकडे उल्लेख असतो की ज्याच्यामध्ये 2 संक्रांती येतात. तर क्षयमास अशा काळामध्ये कुठल्याही गोष्टी केल्या जात नाहीत, कारण ते ऋतुचक्राचं गणित जे काही आहे ते जुळणं आणि त्याच्यातून मग ती योग्य वेळ हाती येणं हे साध्य होत नाही.
तर त्यामुळे या सगळ्याला जी मुहूर्ताची जोड आहे त्यातनं मला व्यवहारतः असं वाटतं की तुम्हाला एक शिस्त देणं आहे. आता अनेकदा असं दिसतं, आता गणेश चतुर्थीला आपण म्हणतो की चतुर्थी तिथी असतानाच ते व्रत आहे गाणपत्य संप्रदायाचं आणि त्या वेळेमध्येच तो गणपती प्राणप्रतिष्ठा त्याची झाली पाहिजे. किंवा लक्ष्मीपूजनाची पण एक वेळ असते संध्याकाळी, त्याची तिथी असते, त्याचं सगळं आपल्याला गणित येतं बघा. वृत्तपत्रामध्ये अनेक ज्येष्ठ अभ्यासक त्याबद्दल मार्गदर्शन करतात की हे पाळा. तर हे पाळण्याचं कारण तेच आहे की त्या वेळेला एक तो जो अर्थ आहे ज्याला आपण मुहूर्त आत्ता पाहिलं, त्यानिमित्ताने ती शिस्त आपल्या अंगी येते की ह्या वेळातच आपल्याला हे करायचंय आणि मग त्याचे इष्टते परिणाम हे साध्य होतात, अशा धारणा हे आपल्याकडे पहिल्यापासून आहेत. अच्छा. आत्ता असं लक्षात येतं, म्हणजे कुठल्याही मंदिरात आपण गेलो, म्हणजे आपल्याकडे ओंकारेश्वर मंदिर आहे, तिथे गेलं तर कुठल्याही वेळेला पाहिलं तर अनेक तरुणाई तिथे असतात, अभ्यास करत असतात, ओंकार ध्यान करत असतात. किंवा इस्कॉन टेम्पलला गेलो तर तिथे आपल्याला तरुणाई दिसते. म्हणजे सगळीकडे थोडासा असा ओरडाआरडा असतो की तरुणाईला काही देवाचं महत्व नाही, त्यांना काही आवडत नाही, किंवा ती थोडी स्कॅटर्ड झाली अशी. तर असं नाहीये, त्यांना त्याचं महत्व पटतंय. म्हणजे आपल्या सणांमध्ये किंवा एकूणच आपल्या भारतीय अवधारणांमधलं विज्ञान निष्ठच चाललंय असं आपल्याला वाटतंय. परंतु या मुलांना लॉजिकली सगळं पटवून द्यावं लागतं. त्यामुळे त्याच्यातलं हे विज्ञान पटवून द्यायला आणि या मुलांना सगळ्यात त्या वेव्हजवरती आणण्यासाठी काय करायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? हा खूप महत्वाचा आणि काळाच्या ओघाने पकड घेणारा असा प्रश्न आहे. तर मुळामध्ये तुम्ही मंदिरांचा जो उल्लेख केलात ना ताई, तर मी भारतीय विद्येचा एक छोटा वर्ग केला होता. त्यामुळे त्यानिमित्ताने जेव्हा मंदिर स्थापत्य, मंदिरं, त्यांचे इतिहास आणि अजूनही वाचत असते आवड म्हणून, तर ह्या निमित्ताने आपल्याला एक लक्षात येतं की मंदिर हे फक्त देवालय अशा अर्थी नाहीये. म्हणजे ती फक्त देवाची जागा असं नाही, तर एक सामाजिक केंद्र आहे आपल्याकडे पहिल्यापासूनच मंदिर हे. म्हणजे तिथे रंगमंडप असतो, तिथे नृत्याचे कार्यक्रम, देवाची सेवा म्हणून होत असत. मग आजूबाजूची लोक ते सगळं बघायला येत असत. किंवा तिथे वेदपाठ शाळा चालत असत. आपल्याकडे बघा, आपल्या कुलपरंपरेमध्ये आपल्या कुलदेवतेच्या ठिकाणी जाऊन मुंज किंवा लग्न करण्याची आपल्याकडे पद्धत आहे. तर ते का? तर त्या मंदिर परिसरामध्येच या सगळ्या व्यवस्था पूर्वी उपलब्ध असायच्या. आपल्याकडे प्राचीन मंदिरं तुम्ही पाहिलीत तर अनेक ठिकाणी अशी तटबंदीही दिसते की गावच वसलेलं आहे अख्खं, तिथे व्यापार काही चालू आहेत, अनेक गोष्टी तिथे होत आहेत, स्नान संध्या चालू आहे आणि हे युवक तिथे अर्थातच आहेत, कारण वेदांचं अध्ययन चालू आहे, युवक युवती तिथे वावरतायत, उत्तमोत्तम फुलं घेऊन हार गजरे करणाऱ्या महिला तिथे बसलेल्या आहेत. त्यामुळे हे एक सामाजिक केंद्र आहे. त्यामुळे अशा शांत ठिकाणी आणि परमेश्वराचे एक पावित्र्य सहवास तिथे असतो. आपली श्रद्धा असते की इथे बसून मी शांतपणे काही केलं तर त्याला यश मिळेल. त्यामुळे सुद्धा तरुणाई आपल्याला अशा ठिकाणी दिसते. तर मला असं वाटतं की मंदिरांनीच खरं तर या संधीचा फायदा घेतला पाहिजे आणि अशी उत्तमोत्तम व्याख्यानं, पण अशी सलग 1.5 तास 2 तास असं नाही, तर त्या मुलांशी संवाद करण्यासाठी काही एक जागा ही तिथे संस्थांनी किंवा मंदिरांनी निर्माण केली पाहिजे आणि तिथे अभ्यासकांना मुलांशी गप्पा मारायला बोलवलं पाहिजे, जशा गप्पा आपण मारतोय. उद्या समजा मी तिथे जाऊन उभी राहिले आणि मी त्यांना म्हटलं की हा आता मी तुम्हाला काहीतरी इथे उपदेश करणार आहे, धर्माबद्दल काही सांगणार आहे, तर मुलं ऐकून घेणार नाही. आजची पिढी तशी नाहीये. पण त्यांच्या भाषेमध्ये, म्हणजे नियर टू फार, त्यांची परिभाषाही आता वेगळी आहे सगळी. तर त्या परिभाषेमध्ये तुम्ही जर त्यांच्याशी गप्पा मारल्या किंवा त्यांना काय माहितीये ते समजून घेतलं आणि मग आजच्या काळाला अनुसरून त्यांच्या आयुष्यात ह्याचा काय परिणाम होणार आहे किंवा त्यांच्या व्यक्तिविकासासाठी या आपल्या भारतीय अवधारणा कशा उपयोगी पडणार आहेत ह्याचा संवाद करण्याची जागा जर उपलब्ध करून दिली, मी व्याख्यान म्हणत नाहीये, मी संवाद कट्टा किंवा असं काही जर करून दिलं मंदिरांमध्ये, किंवा आपल्याकडे पुण्यामध्ये आता मुंबईमध्ये सुद्धा असे खूप कट्टे तयार झालेले आहेत. पुण्यात एक फर्ग्युसन रोडला कट्टा आहे, तिथे कलाकार येतात, गायन वादन चित्रकला छान चालू असतं, पण धर्मसंस्कृती असे विषय मागे पडतात. त्यामुळे त्याला त्या बॅनर खाली न आणता भारतीय अवधारणा, तुझं माझं रोजचं जगणं अजून छान कसं होईल अशा प्रकारे जर विचार केला, कारण या सगळ्यामध्ये एक मानसशास्त्र जोडलेलं आहे, आपल्या व्यक्ती विकासाचा तो पाया आहे. तर त्यामुळे अशा प्रकारे हे जर संवाद कट्टे हे जर तयार झाले मंदिरांमध्ये आणि अन्यत्रही, तर ह्या युवा शक्तीचं जे बळ आहे, आत्मिकही बळ आहे, तेही आपल्याला वापरता येईल आणि भारतीय अवधारणा अधिक चांगल्या प्रकारे मजबूत करता येऊ शकते. छान सांगितलं. आत्ताची जी युवा पिढी म्हणजे अगदी जेनझी आणि आता नंतरची आलेली सगळी, कुठलाही धार्मिक कार्यक्रम असेल, उत्सव असेल, सण असेल, त्याच्या मागच्या परंपरा आपण त्यांना एकतर फार समजून सांगू शकत नाही. खूप लहान असल्यापासून आपण त्यांना धर्माभिमान शिकवायला गेलो तरी त्यांना ते लॉजिकली पटवून द्यायला लागतं, किंवा कुठलाही सण उत्सवाला ते अंधश्रद्धा म्हणून पटकन लेबल लावून मोकळे होतात.
त्यामुळे त्यांना हे सायन्स आणि धर्म यातला जो दुवा आहे तो आपण काय पद्धतीनं सांगाल? तर आता समजा आपण नारळी पौर्णिमा साजरी करतो, रक्षाबंधनही त्या दिवशी असतं. तर खूप उत्साहाने तरुणाई त्या दिवशी आपण बघतो, रील्स असतात, कुटुंबात एकत्र येतात, त्यांना ते पोस्ट करायचं असतं. तर तो आनंद त्यांना सगळ्यांना दाखवायचा असतो, जे खूप स्वाभाविक आहे. पण आता रक्षाबंधन असं आपण जेव्हा म्हणतो तेव्हा आपल्याकडे ही परंपरा कुठून आली? हे सोप्या भाषेत जर त्यांना सांगितलं गेलं तर मुळात आधी बहिणीने भावाला राखी बांधणं याच्या आधीची आपली परंपरा अशी आहे, कारण आपल्यावर आक्रमण सतत होत होती आणि राजा जो होता तो रक्षणकर्ता, प्रजेचा प्रतिपाळ करणारा. त्यामुळे ते जे रक्षासूत्र आहे ते राजाचे जे कुलपुरोहित असायचे किंवा जे ज्येष्ठ मंत्री असायचे त्यांनी राजाच्या मनगटावर ते बांधायचं असायचं. त्याच्यामध्ये दुर्वा, फळकुंड, अक्षता असं सगळं ते एका पिवळ्या वस्त्रात घेऊन ते राजाला बांधायचं, कारण तो रक्षणकर्ता आहे. आणि त्यामुळे तिथून ही परंपरा सुरू झाली असं जर तुम्ही त्यांना सांगितलं तर त्यांना आपोआप समजतं की फक्त वेगवेगळ्या प्रकारच्या फॅन्सी राख्या घेणे किंवा चांदी सोन्याच्या राख्या बांधणे किंवा हल्ली आता काय होतं, नवी पिढी जी आहे ना पटकन स्कॅनच करतात. बहिणीच्या फोनवरती तो स्कॅन होऊन तिकडे पैसे जातात. तर ह्या सगळ्याला एक आधुनिक तंत्रज्ञान जे आपण वापरतोय त्याच्याऐवजी ते जे धन आहे ते स्वकष्टाने मिळवलेलं धन तिच्या ओवाळणीत घालणं, कारण आपल्याकडे तबक रिकामं ठेवायचं नसतं. म्हणजे रीते पण त्याच्यामध्ये राहू नये म्हणून अक्षता आपण घालतो. त्यामुळे हे आपण स्कॅन वगैरे जे करतो व्यवहार म्हणून ठीक आहे, लांब असेल भाऊ तर पाठवली अशा प्रकारे भाऊबीज किंवा ओवाळणी तर ठीक आहे. पण रक्षाबंधनामध्ये ते जवळ सहवास आहे एकमेकांचा, मग ते रक्षासूत्र बांधणं आहे, हे सगळं खूप आवश्यक आहे. आता आधुनिक काळामध्ये त्याचं एक नवीन तंत्र आपल्याला दिसतं की बहिणी बहिणी पण एकमेकींना बांधतात, की त्या एकमेकींचं रक्षण करतात. त्यामुळे ती जी व्यक्ती किंवा घरातले अगदी आपले पाळीव प्राणी असतात त्यांनाही आपण हे सगळं बांधतो, करायला हरकत नाही. पण त्याच्या मागचं कारण, त्याच्या मागचं विज्ञानपेक्षा व्यावहारिक जे काही त्याचं कारण आहे जे मी सांगितलं त्याचा जो इतिहास आहे तो आपण समजून घेतला पाहिजे. नारळी पौर्णिमेला आता त्या दिवशी काय होतं, आपण नारळाचा भात करतो किंवा नारळाची बर्फी करतो. तर तो नारळ समुद्राला आपण अर्पण करायचा असतो. कोळी बांधवांचा मोठा सण आहे तो आणि अनेक लोक आज मत्स्याहार सुद्धा करतात. तर त्यामुळे ती सागराप्रतीची कृतज्ञता आहे आणि आपण श्रीफल हे पूर्णत्वाचं प्रतीक आहे म्हणून आपण नारळ अर्पण करतो आणि त्या नारळाचं महत्व हे त्या दिवशी आहे. किंवा दिवाळीमध्ये जेव्हा आपण भाऊबीज करतो म्हणजे ह्या नव्या पिढीला सांगण्यासाठी, तर ऋग्वेदामध्ये आपल्याकडे सूक्त आहे, यम यमी संवाद आहे. ती यमी त्याची बहीण यमाची आणि त्यांचं नातं कसं पवित्र असावं असं यमानी तिला त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. आणि त्यामुळे यमद्वितीया असं त्या दिवसाला म्हणतात. हे पण नवीन पिढीला माहिती नसेल. भाऊबीज हे माहिती असतं, बीज म्हणजे दुसरा दिवस, द्वितीया तिथी आणि भाऊ. तर त्या भावा बहिणीच्या पवित्र नात्याची कथा ही आपल्याकडे ऋग्वेदापासून प्रचलित आहे आणि ती समजून घेणं, ती जर त्यांना असं छोट्या छोट्या स्वरूपात त्या सण उत्सवाच्या काळात जर सांगितली तर खूप आवश्यक आहे ते असं मला वाटतं. आता आपल्याकडे वारीमध्ये खूप मोठ्या उत्साहाने तरुणाई सहभागी आहे किंवा गणेशोत्सवामध्ये ढोलताशाच्या पथकांमध्ये एक सार्वजनिक रूप त्याला आलेलं आहे. पण काही वेळेला तो मार्केटिंग फंडा वाटतो दुर्दैवानी, म्हणजे असं म्हणू नये. पण या सगळ्या मागचं कारण काय, तर गणपती संघटनेची देवता आहे, ती सगळ्यांना एकत्र आणते आहे, ती बुद्धीची देवता आहे. हे ह्या सगळ्यामध्ये कुठेतरी मागे त्या जल्लोषात ते कुठेतरी हरवून जातं. किंवा अनेकदा मला तर ते खरंच नाही आवडत, ढोलावर उभं राहून ती मुलं ताशा वाजवत असतात आणि त्यांच्या पायामध्ये बूट असतात. आपल्याकडे संगीतशास्त्र, आपल्याकडे सामवेदाची परंपरा आहे आणि आपली परंपरा कृतज्ञता सांगते कुठल्याही गोष्टीला पाय लावायचा नाही. तर मला एक असा युवक म्हणाला होता की नाही, मी ढोलावरून खाली उतरल्यावर त्याला पाय लावला. म्हटलं तू तुझे बूट घालूनच ढोलावर चढला होतास. तर त्यामुळे हे जे भान असतं त्या झिंगेमध्ये ते निघून जातं. एक वेगळी झिंग असते, आनंद असतो, उत्साह असतो. पण हे करण्यापूर्वी हा सगळ्याचा विचार झाला पाहिजे. ढोल ताशा पथकाचे जे प्रमुख असतात ना, त्यांनी मुलांना मार्गदर्शन केलं पाहिजे, तुमचं आचरण, तुमचा पोशाख हा कसा असेल, तर ती तरुणाई योग्य दिशेने हे सगळं करते. कारण आता आपण काही सांगायला गेलो पोशाखांबद्दल वगैरे सुद्धा तर नाही आवडत मुलांना. पण हे सांगितलं गेलं पाहिजे की मुळात आपल्या अवधारणा ज्या आहेत त्या आपल्या याच मातीत जन्माला आल्या आणि आपणही त्याच मातीचा एक भाग आहोत. त्यामुळे अशा प्रकारे जर त्या निमित्ताने त्यांच्याशी संवाद झाला तर मला नाही वाटत की मुलं नाकारतील. काय होतं, ही मुलं प्रश्न विचारतात, जे खूप स्वाभाविक आहे, कारण त्यांना खूप सगळ्या संधी आहेत गोष्टी समजून घेण्याच्या. घरात बरेचदा असं होतं, माहिती नसतं किंवा मग असं वाटतं याला समजून काही कळणार नाही. तर आपण त्यांना अंडर एस्टिमेट न करता
हे महत्वाचं आहे. त्यांच्या परिभाषेमध्ये त्यांना उत्तर देण्याचा प्रयत्न केला तर आपली आजची युवा पिढी ही आपल्या देशाचं बलस्थान आहे. हो. आणि आपल्या अवधारणा जपण्यासाठी आपण त्यांनाच संबोधित केलं तर ते नक्की त्याला आपल्याला यश आणि प्रतिसाद देतील अशी मला पूर्ण खात्री वाटते. छान. आज आपण भारतीय सण, आपल्या दैनंदिन जीवनात कायम येणारे हे जे सण असतात त्याच्या मागं काय विज्ञान आहे आणि आपल्या भारतीय परंपरा, मूल्य आणि एकूणच भारतीय अवधारणा काय आहेत हे डॉक्टर आर्या जोशी यांच्याकडून समजून घेतलं. धन्यवाद आर्याताई. धन्यवाद.